तुम्ही सध्या मार्केटमध्ये काय चाललंय ते पाहतच असाल. मार्केट आधी खाली येत होता. न्यूजमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या आणि अनेक गुंतवणूकदार गोंधळात पडले होते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या परिस्थितीनुसार पुढे काय करायला हवे. डिस्क्लेमर: या व्हिडिओमधील माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिलेली आहे. यामध्ये दिलेली कोणतीही मते, विश्लेषण किंवा उदाहरणे गुंतवणूक सल्ला म्हणून घेऊ नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. तुमची परिस्थिती दोन प्रकारची असू शकते. पहिली परिस्थिती अशी की तुम्ही आधीच पूर्णपणे इन्व्हेस्ट केलेले आहात आणि तुमच्याकडे सध्या मार्केटमध्ये टाकण्यासाठी नवीन पैसे नाहीये. आणि दुसरी परिस्थिती अशी असू शकते की तुमच्याकडे अजून कॅश आहे किंवा पुढील काही दिवसात किंवा काही महिन्यात तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे येणार आहेत. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही नेमकं काय करायला हवं याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. जेव्हा मार्केट अशा प्रकारे खाली येत असते तेव्हा आपल्याला गुंतवणुकीची किंमत कमी होताना दिसते. नैसर्गिकरित्या आपल्याला वाटतं की आपल्याला नुकसान होत आहे, पण प्रत्येक वेळेस नुकसान असतंच असं नाही. अनेकदा ते नुकसान नसून डिस्काउंट असतं. नुकसान म्हणजे जेव्हा आपण एखादा शेअर किंवा म्युच्युअल फंड तोट्यात विकून बाहेर पडतो तेव्हा ते नुकसान कायमचे होतं. पण जर आपण विकलंच नाही तर तो फक्त तात्पुरता घसरणीचा काळ असतो. एखादा शेअर खाली गेला पण उद्या तो परत वाढूही शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लॉस माइंडसेटने न पाहता डिस्काउंट माइंडसेटने पाहणे अधिक योग्य आहे. आता थोडा मोठा दृष्टिकोन पाहूया. साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी मार्केट आपल्या ऑल टाइम हायवर होता. त्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन आले होते. जर आपण फक्त किमतीतील घसरण नाही तर महागाईमुळे होणारा कॅपिटल इरोजनही धरला तर हे एक मोठे करेक्शन आहे. महागाईमुळे दरवर्षी तुमच्या पैशाची किंमत 5 ते 6% कमी होते. हे सर्व मिळून पाहिलं तर कॅपिटलवर बऱ्याचपैकी दबाव आलेला दिसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नुकसान कायमचे नाही, फक्त कागदावर दिसणारं नुकसान आहे. मार्केट पुन्हा वाढलं की घसरण परत भरून निघू शकते. मीडिया हेडलाईन्स आपण अनेकदा पाहतो, मार्केट 2% घसरलं, गुंतवणूकदारांच्या लाखो करोडो रुपयांचे नुकसान. पण बुडाले हा शब्द दिशाभूल करणारा आहे. कारण मार्केटमध्ये पैसा बुडत नाही, तो फक्त तात्पुरता कमी जास्त होत असतो. जर मार्केट पुन्हा वाढलं तर ती किंमत परत येऊ शकते. म्हणून माझे पैसे बुडाले ही विचारसरणीही टाळा. पण अशा एक्स्ट्रीम मतांपासून थोडं सावध राहणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये खूप नॉईज असतो आणि त्या नॉईजच्या बळी आपण बनू नये. आता आपण पहिल्या परिस्थितीकडे येऊया. जर तुम्ही आधीच पूर्णपणे गुंतवणूक केलेली असेल आणि तुमच्याकडे सध्या मार्केटमध्ये टाकण्यासाठी नवीन पैसे नसतील तर तुमच्यासाठी सर्वात सोपी आणि योग्य स्ट्रॅटेजी आहे की काहीही करू नका. हो, ऐकायला खूप साधं आणि सोपं वाटतं, पण हेच योग्य आहे. थोड्या दिवसांसाठी न्यूज कमी पहा, ब्रोकिंग ऍप्स कमी उघडा आणि नकारात्मक बातम्यांपासून थोडा दूर राहा. कारण जर तुम्ही रोज घसरणीच्या बातम्या पाहिल्या तर घाबरून जाऊन तुम्ही तुमचे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकण्याचा निर्णय घेऊ शकता. आणि जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा विकण्याची शक्यता जास्त असते आणि नंतर त्याचा पश्चातापही होतो. म्हणून जर तुमच्याकडे नवीन कॅपिटल नसेल तर किमान इतकं करा की जे आधीच गुंतवलेलं आहे ते तोट्यात विकू नका. आता दुसऱ्या परिस्थितीकडे येऊया. जर तुमच्याकडे अजून कॅश असेल किंवा पुढील काही दिवसात किंवा काही महिन्यात येणार असतील तर तुमच्याकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, मार्केटच्या एकदम खालच्या बिंदू पकडण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही हे अचूक सांगता येत नाही की मार्केट किती तळाला पोहोचेल. मार्केट कधीही घंटा वाजवून सांगत नाही की आता मी सर्वात खाली आहे, आता खरेदी करा. जर तुम्ही बॉटमची वाट पाहत असाल तर अनेकदा मोठी रिकव्हरी मिस होऊ शकते. एक आकडा समजून घेऊया. जर तुम्ही मागील 10 वर्षांत मार्केटमधील फक्त सर्वोत्तम 10 दिवस मिस केले असतील तर तुमचे एकूण रिटर्न जवळपास 50% ने कमी होऊ शकतात. कारण मार्केटची रिकव्हरी अनेकदा खूप वेगाने होते. एका दिवसात 2 ते 3% वाढ होते. म्हणून मार्केटमध्ये राहणं अधिक महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे कॅश असेल तर हळूहळू गुंतवणूक वाढवा. स्टॉक्स असो किंवा म्युच्युअल फंड असो, दोन्ही ठिकाणी हे लागू होते. आज जर त्याच 500 मध्ये तुम्हाला कालपेक्षा जास्त शेअर्स किंवा युनिट्स मिळत असतील तर ते तुमच्यासाठी संधी आहे. महागाईच्या काळात सर्व वस्तू महाग होतात, पण स्टॉक मार्केटमध्ये कधी कधी असा काळ येतो जेव्हा चांगल्या कंपन्या तुलनेने स्वस्त मिळतात. म्हणून हा काळ डिस्काउंटचा काळ समजून त्याचा फायदा घेता येतो. आता शेवटी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये काय करायचे यापेक्षा काय करू नये हे जास्त महत्त्वाचे आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे लेव्हरेज वापरणे, म्हणजे कर्ज घेऊन गुंतवणूक करणे. काही लोक असे विचार करतात की मार्केट स्वस्त आहे म्हणून बँकेतून किंवा ब्रोकर्स कडून कर्ज घेऊन गुंतवणूक करूया. जर मार्केट वाढलं तर व्याज भरूनही भरपूर नफा मिळते, पण हे खूप धोकादायक आहे. मार्केट किती काळ खाली राहील हे कोणीही सांगू शकत नाही. उदाहरणार्थ 2008च्या आर्थिक संकटात मार्केट जवळपास 60% पडलं होतं आणि पुन्हा त्या पातळीवर यायला जवळपास 5 वर्षे लागली होती. जर त्या काळात कोणीतरी कर्ज घेऊन गुंतवणूक केली असती तर त्याचा व्याज खूप मोठा झाला असता. म्हणून कर्ज घेऊन गुंतवणूक करणे टाळा. दीर्घकालीन यशासाठी हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. शेवटी इतकंच सांगतो की मार्केटमध्ये संयम, शिस्त आणि योग्य मानसिकता खूप महत्त्वाची आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.